सच्चिदानंद रूपाय कृष्णाय क्लिष्टकारणे नमो वेदांत वेद्याय गुरवे बुद्धि साक्षिणे कृष्णद्वैपायनं व्यासं सर्वलोकहिते रतं वेदाब्ज भास्करं वंदे क्षमादि निलयं मुनिं सहस्रमूर्ते पुरुषोत्तमस्य सहस्रनेत्रानन पादबाहो सहस्रनाम्नां स्तवनं प्रशस्तं निरुच्यते जन्म जरादिशान्ति गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं तत्त्व तस्मात् गुरुमुपाश्रयेत् श्रोता वक्ता श्री लक्ष्मीनारायण भगवान की जय. आपण सुरू केलेला उपक्रम हा योग्य आहे असं म्हणायला तर मला हरकत नाही. म्हणजे तुम्ही सगळे आलात, दुसऱ्या पहिल्या वेळेला येणारे सगळेजण असतात, दुसऱ्या वेळेला येणारे, तिसऱ्या वेळेला येणारे. आपल्याला काहीतरी जाणून घ्यायचंय म्हणून आपण येतो आणि ती आस आपल्याला असली पाहिजे आणि आपल्याकडे ती आहे आणि त्यातून आपलाही माझाही अभ्यास होतो. आपणही चर्चा करू त्याच्यावरती. मागच्या वेळेला असं म्हटलं होतं की त्यातनं काही प्रश्न जर निर्माण होत असतील तर ते सुद्धा आपण त्याची चर्चा करूया. सगळ्याचीच उत्तरं माझ्या अभ्यासानुसार जर देता आली तर मी देईन, नाही आली तर 15 दिवसांचा अभ्यास करून पुढच्या एकादशीला मागच्या प्रश्नांची उत्तरं नक्की आपण देऊया, प्रयत्न करूया. कारण हे सगळं आहे ना, हे खूप खोल आहे आणि हे समजून घ्यायला माहित नाही किती वर्ष जातील, जन्म जातील. पण तरी सुद्धा आपण त्याविषयी चर्चाच जर का केली नाही तर मग मात्र दोष आपला आहे. आपण चर्चा, अभ्यास हा करायला हवा. सुरू करूया. आपण 6 प्रश्न युधिष्ठिरांनी विचारलेले आहेत भीष्मांना आणि त्याची उत्तरं भीष्मांनी जी दिलेली आहेत ती म्हणजे हे विष्णू सहस्त्रनाम आहे. आता ह्या 6 प्रश्न कोणते विचारले एकदा फक्त 2-5 मिनिटांमध्ये मागच्या वर्गाचं एकदा बघूया, रिपीट करूया आणि मग नवीन पुढे सुरू करू. पहिला प्रश्न होता, सगळ्या विद्यांचा स्थान असा एकच देव जर का मानला तर तो कोण? दुसरा प्रश्न आहे, एकच परायण कोण? परायण ह्याचा अर्थ आश्रयस्थान. स्तुती करण्यायोग्य कोण? अर्चन करण्यायोग्य कोण? त्याच्यानंतर सर्व धर्मांमधला श्रेष्ठ धर्म कोणता? आणि 6वा प्रश्न विचारला, जन्मसंसार बंधनातून सुटण्यासाठी कशाचा जप करावा? हे 6 प्रश्न युधिष्ठिरांनी भीष्मांना विचारले आणि त्यांची उत्तरं भीष्मांनी आपल्याला दिलेली आहेत. ही उत्तरं श्लोकांमध्ये दिलेली आहेत, ती आपल्याला समजून आपल्याला कळावी, त्यातल्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला आद्य शंकराचार्यांनी त्याच्यावरती जे भाष्य लिहिलं त्याचा आपण अभ्यास करतोय. प्रश्नांची उत्तरं देताना ज्या क्रमाने प्रश्न आहेत त्या क्रमाने उत्तरं मात्र दिलेली नाहीत. उत्तरांचा क्रम कसा आहे? 6व्याचा आधी, मग 4थ्याचं, मग 3ऱ्याचं, मग 5वा, 2रा आणि सगळ्यात शेवट पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. यातले पहिले 3 प्रश्न आपण मागच्या वेळेला पाहिले. त्याच्यामध्ये आपण चर्चा कोणत्या कोणत्या गोष्टींची केली तर आधी भीष्म म्हणजे कोण आहेत, त्यांचा अधिकार किती मोठा आहे, म्हणजे पिक्चरचा हिरो किती मोठा आहे हे आपल्याला कळलं की आपण त्याचं ऐकतो. तसं भीष्मांचं महत्ता किती आहे, किती महान आहेत ते आपल्याला कळल्याशिवाय आपण त्यांचं तेवढं मनावर घेऊन ऐकणार नाही. म्हणून पहिल्यांदा आचार्यांनी, शंकराचार्यांना हे माहिती आहे मानवी स्वभाव पुढच्या शतकांमध्ये किंवा काय असणार आहे, त्यामुळे त्यांनी सुरुवातीला भीष्मांचं उदात्तीकरण, भरपूर त्यांचं महात्म्य सांगितलं. ते धर्माचे प्रवक्ते आहेत वगैरे आपण मागच्या वेळेला पाहिलंय. त्याच्यानंतर आपण भक्ती हा विषय समजून घेतला. आचार्यांनी आपल्याला सांगितलं नित्यम भक्त्या, नुसती भक्ती, नंतर नित्य भक्ती म्हणजे काय, त्याच्यातलं सातत्य म्हणजे काय, आणि हे सगळं करत असताना तत्परता या गुणाविषयी आपण मागच्या वेळेला चर्चा केली होती. तत्परता, मग ती शारीरिक म्हणजे चपळता म्हणायची का आध्यात्मिक तत्परता म्हणायची, याविषयीचा उहापोह आपण मागच्या वेळेला केला होता आणि आपण तिथे थांबलो होतो. त्याच्यानंतर अजून एका गोष्टीची चर्चा आपण केली, ती म्हणजे 2 प्रकारचं अर्चन आचार्यांनी आपल्याला सांगितलं होतं. ध्यायन, स्तुवन, नमस्यंच हे सांगितलं होतं की ध्यान करा, स्तुती करा आणि नमस्कार करा. याच्यावरती आपण अशी चर्चा केली की बाह्य अर्चन आणि आंतरिक अर्चन याच्याहीवर चर्चा केली. आणि ध्यान म्हणजे मानसिक दृष्ट्या केलेलं, त्याच्यानंतर स्तवन म्हणजे आपण बोलतोय, स्तुती करतोय, वाचिक, आणि नमस्कार हे कायिक, प्रत्यक्ष कृती करून नमस्कार करणं, याविषयी आपण मागच्या वेळेला चर्चा केली. आता 3रा प्रश्न आहे, स्तुती करण्यायोग्य कोण? या प्रश्नाचं उत्तर देताना भीष्मांनी
6वा श्लोक सांगितलेला आहे. 6वा श्लोक काय आहे? अनादि निधनम विष्णुम सर्व लोक महेश्वरम लोकाध्यक्षम स्तुवन नित्यम सर्व दुःखात इगो भवेत, असं उत्तर त्यांनी दिलं भीष्मांनी. तर याच्यावरती आचार्य काय म्हणतात तर समजून घ्यायचंय आपल्याला. मग पहिल्यांदा अनादि निधनम हे समजून घ्यायला हवं की अनादि निधनम म्हणजे काय. आता विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा अनादि निधनम धाता ते शब्द आलेला आहे, तो नाव आलेला आहे, तेच इथे आहे, त्याचा दोन्हीचा संबंध एकच आहे. तर अनादि निधनम म्हणजे काय? आचार्य असं सांगतात की अनादि निधनम समजून घेताना आपल्याला शब्दशः जर का म्हटलं तर ते विष्णूचंच नाव आहे. अनादि निधनम कोण? तो जो विष्णू आहे तो. पण आचार्य आपल्याला सोपं करून सांगतात षड्भाव विकार वर्जितम विष्णुम व्यापनशीलम, असं सांगितलंय. पुन्हा सांगतो, षड्भाव विकार वर्जितम विष्णुम व्यापनशीलम. आता षड्भाव विकार वर्जित आहेत, ज्याच्याकडे हे षड्भाव विकार नाहीत असा तो अनादि निधनम. मग आता हे षड्भाव विकार नाहीत, आम्हाला कळलं, अर्थ कळला की षड्भाव विकार नाहीत असा तो. मग षड्भाव विकार म्हणजे काय? कालच आम्ही एक छोटा प्रवास करत होतो, त्याच्यामध्ये कुठून तरी ही संगती लागली आणि मी म्हटलं की विष्णू सहस्रनामाचं असं असं आहे. मग षड्भाव विकार विचारण्याने शंका विचारली की षड्भाव विकार आणि षड्रिपू एकच का हो? वाटू शकतं ना, कारण विकार आणि आपण साधारण ते शब्द असे हे म्हणतो की जे आपले शत्रू आहेत षड्रिपू आपण म्हणतो, आणि षड्भाव विकार हे सारखेच आहेत का? म्हटलं नाही, याच्यामध्ये खूप फरक आहे. आपले षड्रिपू आपण कुठले म्हणतो? मोह माया मद मत्सर काम क्रोध, ते सगळे आपण षड्रिपू म्हणतो, बरोबर. मग आता षड्भाव विकार आपल्याला आचार्य समजून सांगतात. शंकराचार्य भाष्यामध्ये काय आहेत बघा. असणे 6 विकार आहेत. असणे, जन्म घेणे, वाढ होणे, बदलणे, क्षीण होणे आणि नष्ट होणे. आता हे 6 झाले, याला म्हणतात षड्भाव विकार. हे 6 विकार जे आहेत किंवा षड्भाव जे आहेत याचा आपण जर विचार केला तर जन्मापासून मृत्यूपर्यंतच दिसतंय आपल्याला. असणे, त्याच्यानंतर जन्म घेणे, पण संगती बघा कशी आहे. आधी तो आहे, असणे कुठेतरी जगतामध्ये तो आहे म्हणून तो दुसऱ्या टप्प्यावरती जन्म घेणे. मग तो पहिलाच सांगितला असता ना, जन्म घेणे हा तो पहिला सांगितलेला नाहीये, तो दुसऱ्या नंबरला दुसऱ्या क्रमांकावर सांगितलाय. असणे, त्याच्यानंतर तो जन्म घेणे, नंतर आपण वाढतो, वाढ होते, आपण बदलतो, काळमानानुसार वयानुसार आपल्यामध्ये काही बदल होतो. मग क्षीण होणे, हळूहळू वार्धक्याकडे गेल्यावरती आपण क्षीण होतो आणि एका वेळेला नष्ट होतात. आता हे जन्मचक्र आहे सगळ्यांकडे, सगळ्यांचंच आहे हे निसर्गचक्र, जन्मचक्र. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला ही लक्षात घ्यायची की असणे म्हणजे काही वेळा अतिशय कुतूहलाने चर्चा काही वेळा होतात की मृत्यूला का घाबरतात, किंवा मृत्यूविषयी चर्चा करताना आपल्या जिव्हाळ्याचं, जवळचं, नात्यातलं व्यक्ती जेव्हा आपलं जातं, स्नेहाचं, त्यावेळेला आपल्याला त्रास होतो, आपल्याला दुःख होतं. भावना मानवी मन आहे म्हटल्यावरती दुःख होणारच आहे. पण हा सगळा अभ्यास जरी करत राहिलो, कितीही आपण जरी अभ्यास केला तरी त्या क्षणी दुःख होणारच आहे. पण मनामध्ये आपली निष्ठा किंवा स्थिर विचार असा असला पाहिजे की असणे म्हणजे तो जेव्हा आकार बदलतो. न्यूटनचा लॉ आहे की नाही, एनर्जी लॉ, आम्ही सगळ्यांनी शाळेत शिकलाय. एनर्जी बदलता येत नाही, ती निर्माण करता येत नाही, ती फक्त आकार फॉर्म बदलते, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाते. हा न्यूटनचा लॉ जर त्यावेळेला अशा प्रकाराने शिकवला असता तर कदाचित त्याच्यात आणखीन तेव्हापासून ही गोडी लागली असती. पण हे सगळं आपल्याकडेच आहे, नंतर ते तिकडे गेलं आणि पुन्हा आपल्याकडे ते आलं. आकार फक्त बदलला जातोय. त्यामुळे असणे, शरीर समजा सोडलं तरी ती एनर्जी कुठेतरी आहे, त्यालाच आत्मा म्हटलं आपण म्हणतो ना, आत्मा अमर आहे, चिरंजीव आहे, अमर आहे. ते एनर्जी पण आपण तसंच म्हणतो ना. न्यूटननी शिकवलं आम्हाला शाळेत की एनर्जी तुम्ही फक्त आकार बदलता, ती कधी नाहीशी होत नाही. त्यामुळे असणे याच्यावरती आपल्याला विचार केला पाहिजे सगळ्यांना भरपूर. आध्यात्मिक दृष्टीने याचा विचार करायचा आहे. आत्ताचा विचार हा साधारण शारीरिक वाढ, असणे आणि मृत्यूपर्यंत, जन्मापासून मृत्यूपर्यंतचा केला, तरी आचार्यांना इथे काय अपेक्षित आहे तर तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या याचा विचार करा. कसा करणार तो? की कुठेतरी आहे शक्ती, देव आहे, आत्मा आहे, ऊर्जा आहे. मग त्याला सगळे जे आपले काय आहेत, सगळे शब्द जे आहेत ते त्याच्याकरताच आहेत, आत्म्यासाठीच आहेत. आत्मतत्व म्हणा, ब्रह्मतत्व म्हणा, देव म्हणा, जे काय असेल ते सगळं, ती शक्ती कुठेतरी असते, ती जन्म घेते, त्याच्यानंतर वाढ होते. म्हणजे काय होतो? आपण विकसित होतो. विकसित आपण कसे होतो? हळूहळू
तर ग्रंथांमुळे, ग्रंथ वाचल्यामुळे, सद्गुरूंच्या कृपेमुळे, कोणाला तरी शरण गेल्यामुळे आपण आपल्या सद्गुरूंकडनं शिकून घ्यावं, ग्रंथ शिकून घ्यावे, त्यांचा अभ्यास करावा, याच्यामुळे आपला विकास होतो. आणि मग बदलणे. आता बदलणे इथे आचार्यांना काय अपेक्षित आहे, तर बद्धाचा मुमुक्षु होणं, साधक सिद्ध, हा जो बदल आहे हा बदलणे, हा असा आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याला बघायचा आहे. आणि असा बदलला व्यक्ती की त्याच्यानंतर त्याच्या ठिकाणी असलेले सगळे पाप पुण्य क्षीण होतात, त्याचे सगळे संस्कार जे काय असेल ते सगळं क्षीण होत जातं आणि मग एका क्षणी तो नष्ट होतो किंवा तो स्वतः नष्ट होतो. म्हणजे अर्थ काय घ्यायचा सोपा, की दुसरा ही जी आपली ओळख आहे म्हणजे एकरूप होतो. एकात्मता सांगितलेली आहे प्रत्येक ठिकाणी. आचार्य सगळ्या त्यांच्या टीकांमध्ये, भाष्यामध्ये, उपनिषदांच्या भाष्यांमध्ये सगळीकडे एकात्मतेवर जाणून सोडतात. दुसरा ही जी ओळख आहे ती नाहीशी होते आणि आपण एकरूप होऊन जातो. अशा या दोन प्रकारांनी आपण षड्भाव विकारांचा विचार करू शकतो. हे षड्भाव विकार ज्याच्यामध्ये नाहीत असा तो अनादि निधनम. नाहीतर मग अनादि निधनम आचार्य नसते तर आपल्याला कळलंच नसतं कधी की अनादि निधनम विष्णूचं नाव आहे. एक एवढ्या सगळ्या हजार नावातलं एक नाव अनादि निधनम आहे. पण अनादि निधन म्हणजे काय, तर ज्याच्याकडे षड्भाव विकार नाहीत असा तो, असा शब्दार्थ बऱ्याच ठिकाणी दिसतो. पण मग षड्भाव विकार काय ते कुठे माहिती आहेत. बऱ्याच वेळा मग आपण असंच गोंधळात पडतो आणि मग ते षड रिपू जे आहेत तेच आपण षड्भाव विकार आहेत वगैरे असं मग आपला गोंधळ थोडासा होऊ शकतो. पण आचार्यांनी आपल्याला हे समजावून सांगितलं. याच्यानंतर आणखीन एक पुढे सांगतात आचार्य की विष्णू व्यापनशीलम अनादिनिधनम विष्णू सर्वलोक महेश्वरम, असा तो श्लोक आहे. अनादिनिधनम कळलं ना, षड्भाव विकार ज्याच्याकडे नाहीत तो. आता विष्णू म्हणजे जो व्यापक आहे. आता इथे गंमत आहे की अनेक वेळा आपण कसं म्हणतो सगळेजण की या सर्व जगतामध्ये विष्णू व्यापून भरलेला आहे असं म्हणतो आपण सगळे, की सगळ्या जगतामध्ये विष्णू आहे, ईश्वर चराचरात आहे असंही म्हणतो आणि त्याच वेळेला विष्णू हा सगळ्या जगतामध्ये भरलेला आहे. ही व्याख्या आपण अनेक वेळा ऐकतो, वाचतो, बरेच लोक असं सांगतात. पण आपण याचा विचार केला पाहिजे की या जगतामध्ये विष्णू भरलेला आहे म्हणजे जग मोठं आहे, जगत, आणि त्याच्यामध्ये विष्णू भरलेला आहे असा अर्थ होणार की नाही या वाक्याचा. जगतामध्ये विष्णू भरलेला आहे म्हणजे जगत मोठं आहे आणि विष्णू त्याच्यामध्ये भरलेला आहे. आचार्यांना अपेक्षित काय आहे, विष्णू व्यापनशील. मग तो व्यापकता कोणाची झाली, जगताची झाली का विष्णूची झाली? विष्णू इतका व्यापक आहे की सगळं जगत त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. विष्णू मध्ये सगळं जग सामावलेलं आहे, स्थिर झालेलं आहे असा अर्थ जर आपण घेतला, योग्य अर्थ हा आहे त्याचा, तरच आपल्याला विष्णू हा व्यापकत्व त्याचं दिसेल आणि जगत हे लहान आहे असं दिसेल. बऱ्याच वेळेला अशा प्रकाराने अर्थ याचा केला जातो. अनेक जण असं सांगतात की जो सगळ्या जगामध्ये स्थित आहे असा तो विष्णू. पण असं आपण म्हणू नये, आपण त्याचा विचार करावा आणि विचार केल्यावरती आपल्याला हे समजेल की ज्याच्यामध्ये सगळं जगत स्थित होतं तो विष्णू. व्यापकाची ही व्याख्या लक्षात घ्यायला हवी. फक्त अनेक ठिकाणी असं सांगितल्यावरती वादाला काही वेळा तोंड फुटतं. त्यामुळे नारद सांगतात ना की वादाचा अवलंब करू नये, त्यामुळे वादाचा अवलंब करू नये. आपण आपला विचार करावा आणि ज्याला पटेल त्याला ते सांगण्याचा प्रयत्न करावा की बाबा रे विष्णू मोठे आहेत आणि विष्णूच्या मध्ये हे सगळं जग स्थित झालेलं आहे. स्तुती करण्यायोग्य कोण, तर तो विष्णू. अनादि निधनम. पुढचा आहे सर्व लोक महेश्वरम. आता लोक, सर्व लोक महेश्वरम म्हणजे सर्व लोक, सगळ्यांचा असलेला स्वामी महेश्वर असा याचा अर्थ. पण लोक म्हणजे काय, आचार्य सांगतात की सर्वम लोक्यते इति लोको, दृश्य वर्ग, जे आपल्याला डोळ्याला दिसतं ते म्हणजे लोक. दृश्य जगत दिसणार आपल्याला जे जग आहे त्याचा अधिपती म्हणजे सर्व लोक महेश्वरम, या सगळ्याचा स्वामी. आणि अशा विष्णूचं काय करायचंय आपल्याला, स्तुवन नित्यम, त्याची स्तुती करायची आहे. सर्व दुःखांच्या पार जाण्यासाठी याचंच स्तवन करा. स्तुती करण्यायोग्य कोण, अशा प्रश्नाचं उत्तर देताना आचार्य हे सांगतात की सगळ्या दुःखांच्या पार जर जायचं असेल तर याचं स्तवन करा. आता ह्या 6व्या श्लोकापर्यंतच भीष्म थांबलेले नाही आहेत. त्यांनी अजून पुढे काही विशेषणं या प्रश्नाचं उत्तर देताना लावलेली आहेत. की स्तुती करण्यायोग्य कोण, ब्रह्मण्यम सर्वधर्मज्ञम लोकानाम
कीर्तिवर्धनम लोकनाथम महद्भूतम सर्वभूत भवोद्भवम. हा एक 7वा श्लोक त्याच्या बरोबरीने जोडलेला आहे. विष्णूची स्तुती करण्यायोग्य कोण विष्णू आहेत, तर त्यांची आणखीन विशेषणं इथे विष्णू आपल्याला सांगतात. ब्रह्मण्यम. आता ब्रह्मण्यम समजून घेताना आपल्याला खूप काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. जवळपास 15-20 गोष्टी अशा आहेत, पण आपण मुख्यत्वाच्या त्यातल्या ज्या 2-4 असतील तेवढ्या घेऊ आणि पुढे जाऊ. ब्रह्मण्यम, 3 गोष्टी याच्या आपण पाहूया. ब्रह्मण्यम समजून घेण्यासाठी 3 प्रकारांनी समजून घ्यायचा प्रयत्न करू. ब्रह्मण्यम ब्रह्मतत्वाचा जो हितचिंतक आहे. आता ब्रह्मतत्व म्हणजे काय, हा आणखीन खूप गहन विषय आहे. आपल्या ईशावास्योपनिषदाच्या वेळेला आपण ते ब्रह्मतत्व समजावून सांगितलं होतं, ते कसं आहे वगैरे वगैरे. तर ब्रह्मतत्वाचा जो हितचिंतक आहे म्हणजेच काय, हितकारक आहे, या आपल्या सगळ्या जगामध्ये ब्रह्मतत्व स्थापित करण्यासाठी जो प्रयत्न करतो, काम करतो, तो ब्रह्मण्यम. हा एक अर्थ झाला. ब्रह्मण्यम समजून घ्यायचंय कसं, तर ब्रह्मतत्वाचा हितचिंतक म्हणजे ब्रह्मण्यम. ब्रह्मतत्वाचं म्हणजेच ब्रह्मदेवाचं. ब्रह्मदेवाचं हित साधणारा, हित साध्य करून देणारा. आता ब्रह्मदेवाचं हित कशात असेल, काय विचार करू शकतो आपण. ब्रह्मतत्व ब्रह्मदेवाचं हित कशात असेल, तर ब्रह्मविद्या लोकांनी जाणून घ्यावी. आता आपण इथे सगळे जमलोय, आपण ब्रह्मविद्या जाणून घेण्यासाठी जमलोय. काहीतरी चर्चा करावी, ज्ञान उपासना करावी, याच्यातच ब्रह्मदेवांचं हित आहे, म्हणजे त्यांना ते अपेक्षित आहे थोडक्यात. दुसरी एक व्याख्या अशी आहे की ब्रह्मणे स्रष्टे ब्रह्मणाय तपसे श्रुतये हितम. म्हणजेच शुद्ध ज्ञानाचा प्रचार प्रसार करणारा, म्हणजेच ब्रह्मतत्वाचा प्रचार करणारा, ब्रह्मदेवाचं हित साधणारा, याला बळ देणारा असा हा ब्रह्मण्यम. आशीर्वाद देतो असा, या सगळ्या गोष्टींना आशीर्वाद देतो. म्हणजे आज आपण विष्णू सहस्रनाम म्हटलं आणि त्याच्याविषयी असा विचार करतोय, म्हणजे आपल्याला आज खऱ्या अर्थाने आशीर्वाद मिळेल, कारण ही ज्ञान उपासना आपण करतो म्हणून. आणि आणखीन एक व्याख्या आहे की ब्रह्मण्यम, हा आपण ब्रह्मण्यम समजून घेतोय, असा देव की जो ब्राह्मण, तप आणि श्रुती या तिघांना सांभाळतो, असा ब्रह्मण्यम. ब्राह्मण, तप आणि श्रुती, श्रुती म्हणजे वेद, या तिघांचा सांभाळ करतो असा तो ब्रह्मण्यम. आता हे असं समजून घ्यायचं म्हटल्यावरती आपल्याला ब्राह्मण म्हणजे काय समजलं पाहिजे, तप म्हणजे काय समजलं पाहिजे, आणि श्रुतींविषयी विचार करायला हवा. ब्राह्मण समजून घेणं, आपल्याला सगळ्यांना किंवा सगळ्यांना ब्राह्मण ही जात, हिंदू धर्मातली एक जात ब्राह्मण आहे. पण आपल्याला पहिल्यापासून ब्राह्मण म्हणजे काय अपेक्षित आहे, काय सांगितलं जातं ब्राह्मण, याच्यात पण 3-4 आपण रेफरन्स बघूया, संदर्भ बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती असलेलं की जन्माने ब्राह्मण, की ज्याचे आई वडील ब्राह्मण आहेत त्यांच्या पोटी झालेली संतती म्हणजे ब्राह्मण. दुसरं, अनेक ग्रंथांनी वेगळ्या वेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. एक गोष्ट सांगतो मध्ये, तर वेगळं, छांदोग्य उपनिषदाची गोष्ट आहे. श्वेतकेतू आणि उद्दालक अरुणी, म्हणजे उद्दालक अरुणींचा मुलगा श्वेतकेतू आहे. तो लहानाचा मोठा होतोय आणि एका क्षणी उद्दालक अरुणी त्याला म्हणतात की श्वेतकेतू निघालेला असतो आता शिक्षणासाठी, गुरुकुलामध्ये निघालेला असतो. उद्दालक अरुणी स्पष्टपणे सांगतात की तुझं आता वय झालंय, तुला शिक्षणाचं वय झालेलं आहे, तू गुरुकुलात चाललायस, ब्रह्मचर्याचं पालन करून तू गुरुकुलामध्ये शिक्षण घ्यायचंय, तू शिकलं पाहिजेस. एक महत्वाचं वाक्य त्या छांदोग्य उपनिषदात आहे. उद्दालक अरुणी सांगतायत श्वेतकेतूला, आपण लक्षात ठेवूया, अध्ययन न करता ब्राह्मण म्हणवून घेण्याची प्रथा आपल्या कुळामध्ये नाही. हे उद्दालक अरुणी श्वेतकेतूला सांगतायत गुरुकुलात जाताना तू का शिक, कारण नाही तर मग तू ब्राह्मण म्हणवून घेणार नाहीस स्वतःला, तू शिकला नाहीस. न शिकता ब्राह्मण म्हणवून घेण्याची प्रथा आपल्या कुळामध्ये नाही. आता इथे प्रत्येक ठिकाणी शिक्षण हे वेदांताचंच शिक्षण आहे, वेदाचंच शिक्षण आहे. पूर्वी सगळ्यांना हे शिक्षण मिळत होतं, आम्हाला हा अधिकार दिला नाही, आमच्या हातून हा अधिकार छिनून घेतला वगैरे वगैरे वगैरे, हे नंतर आलेल्या गोष्टी आहेत.
प्रत्येकाला वेदाध्ययनाचा त्याच्या आता येईल पुढे हळूहळू याच्या सगळ्यामध्ये ब्राह्मण समजावून घेताना या संकल्पना स्पष्ट होतील. सगळ्यांना हा अधिकार होता, फक्त कोणाला होता, कसा होता, त्याविषयी आपण ही चर्चा करू तेव्हा लक्षात येईल. त्यामुळे न शिकता ब्राह्मण स्वतःला म्हणून घेण्याची परंपरा आपल्याकडे नाही, म्हणून तू शिक असं श्वेतकेतूला उद्दालक सांगतायत. अगदी स्पष्ट सांगतायत की जो वेदांचं अध्ययन करत नाही तो ब्राह्मण नाही. तिसरा एक संदर्भ याच्यामध्ये बघूया की जो कळायला सोपा आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न केली आणि सगळी सृष्टी उत्पन्न केल्यावरती सगळ्यांचं सगळं छान चालू आहे की नाही आपण बघतो ना. आपण जेव्हा एखादी निर्मिती करतो तेव्हा ती कशी चालली आहे, कसं चाललंय बाहेर, हे बघण्यासाठी ब्रह्मदेव पृथ्वी तलावरती आले, सगळ्या सृष्टीमध्ये फिरायला लागले, हंसाचं रूप घेऊन फिरायला लागले. ते हंसाचं रूप घेऊन फिरता 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 ते विहार करत होते नदीमधनं तलावामधनं. तर एका तळ्याच्या काठावर काही ऋषीमुनी साधक असे बसून तत्वज्ञानाची चर्चा करत होते. बाजूला हे ब्रह्मदेव हंसरूपामध्ये आहेत, ते तिथपर्यंत पोहोचले काठावरती आणि ऐकतायत ते काय चर्चा करतायत. आता ऋषीमुनीच होते, ते तत्वज्ञ होते किंवा साधक होते. त्यांनी या हंसाला पाहिल्यावरती ओळखलं की हे ब्रह्मदेव आहेत. त्यांनी त्यांना या म्हटलं, बसा म्हटलं. पण त्या ऋषींनी यांची काही पाद्यपूजा वगैरे केली नाही. लगेच वस्त्र द्या, सगळी षोडशोपचार पूजा करा, स्नान घाला, बसायला द्या, धूप दाखवा, नैवेद्य दाखवा. त्यांनी काय सांगितलं त्यांना, या बसा आणि आमच्या चर्चेमध्ये सहभागी व्हा, आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा, आमच्या चर्चेमध्ये तुम्ही सहभागी व्हा असं त्या ऋषींनी त्यांना सांगितलं आणि ते त्या चर्चेमध्ये सहभागी झाले. ही हंसगीता आहे, याला हंसगीता म्हणतात. म्हणजे त्यांनी जे सांगितलंय, मार्गदर्शन केलंय, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत ब्रह्मदेवांनी, ती हंसगीता आहे. आणि ही हंसगीता हा संवादात्मक जो भाग आहे तो महाभारतामध्ये आलेला आहे. भीष्म आणि युधिष्ठिर यांच्यातला तो संवाद आहे. तर या हंसगीतेमध्ये म्हणजे काही प्रश्न त्या ऋषींनी जेव्हा या ब्रह्मदेवांना विचारले तेव्हा प्रत्येक वेळेला हे ब्रह्मदेव काय सांगत होते, तर म्हणून ब्राह्मण श्रेष्ठ आहे, ब्राह्मण श्रेष्ठ आहे, ब्राह्मण श्रेष्ठ आहे, असं अनेक वेळेला त्यांच्या उत्तरामध्ये हे येत होतं. कोणाच्या? ब्रह्मदेवांच्या, त्या ऋषींना सांगत असताना. आता इथे मग ते सगळेजण जमलेले होते, साधक, ऋषीमुनी, तत्वज्ञ. ते म्हणाले, ब्राह्मण 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 मगाचपासून सांगतायत, ते समजून घ्यायला पाहिजे नक्की यांना काय म्हणायचंय ब्राह्मण म्हणजे. पण ते ऋषी होते ना, कसं विचारायचं हे कळलं पाहिजे, काय विचारायचंय आणि कसं विचारायचंय. त्या ऋषींनी यांना 2-3 प्रश्न विचारले, 4 प्रश्न विचारले की आम्हाला तुम्ही ब्राह्मण समजावून सांगा. कसा? पहिला प्रश्न विचारला की ब्राह्मणांचं देवत्व काय आहे, ब्राह्मणांचं देवत्व काय, ब्राह्मणाचं साधुत्व काय, ब्राह्मणाचं असाधुत्व काय आणि ब्राह्मणाचं मनुष्यत्व काय, हे आम्हाला समजावून सांगा. तुम्ही मगाचपासून सांगताय ना ब्राह्मण श्रेष्ठ आहे, ब्राह्मण श्रेष्ठ आहे, मग ह्या 4 गोष्टी आम्हाला फक्त सांगा. साधुत्व, देवत्व काय, साधुत्व काय, असाधुत्व आणि मनुष्यत्व, हे 4 गुण आम्हाला काय त्यांचे आहेत ते सांगा. बरोबर नेमकं उत्तर दिलंय, फार काही पसारा उत्तरांचा नाहीये. वेदशास्त्रांचा स्वाध्याय हे ब्राह्मणाचं देवत्व, ब्रह्मदेव उत्तर देत आहेत हंसगीतेमध्ये. वेदशास्त्रांचा स्वाध्याय हे त्यांचं देवत्व आहे. अनेक उत्तम व्रतांचं पालन हे त्याचं साधुत्व आहे. अनेक उत्तमोत्तम व्रतांचं पालन. दुसऱ्याची निंदा करणं हे त्याचं असाधुत्व आहे. आणि शरीर धारण केलेलं आहे, त्यामुळे त्याला मृत्यूला प्राप्त व्हायचंच आहे शेवटी, त्यामुळे ते मनुष्यत्व आहे. किती नेमकी उत्तरं दिली आहेत. 4थं उत्तर सोपं आहे की ते मनुष्य जन्माला आहेत, त्यामुळे जन्म आहे म्हणून मृत्यू आहे, सोडून देऊया. 4था प्रश्न म्हणजे सोपा आहे. वेदशास्त्रांचा स्वाध्याय, मग इथे कुठेही यांनी म्हटलं नाही ना की जन्माने ब्राह्मण पाहिजे, कुठेच म्हटलेलं नाहीये. तुम्ही कुठचं तुमचं गोत्र काय, तुम्ही कुठच्या कुळात जन्माला आलात म्हणून तुम्ही ब्राह्मण झालात, असं कुठेही वेदशास्त्रामध्ये अखंड याच्यामध्ये जन्मानी असलेला म्हणून ब्राह्मण असं म्हटलेलं नाही. तुम्ही या 4 गोष्टींचं पालन जर करत असाल किंवा 3 गोष्टींचं पालन करत असाल तरच तुम्ही ब्राह्मण होता. वेदशास्त्रांचा स्वाध्याय सांगितलाय, नुसतं सांगितलेलं नाहीये. स्वाध्याय म्हणजे आपण जीवनात पण उतरवायचंय ते. स्वाध्याय प्रवचनेच, तैत्तिरीय उपनिषद आणि त्या उपनिषदांच्या बऱ्याच ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे शब्द बदलून या संकल्पना येतात की स्वाध्याय प्रवचनेच. नुसतं आपण शिकून उपयोग नाही, मला वाटलं पण पाहिजे ना की तुमच्यापर्यंत हे पोचवावं. स्वाध्याय प्रवचनेच, तसं स्वाध्याय म्हणजे आपल्या जीवनात कसे उतरतील
हे सगळे वेदशास्त्र जे काही तत्वज्ञान आहे ते त्याचा आपण जीवनात जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. जगा असं सांगितलेलं आहे. वेदांची उपनिषदांची तत्व जगायचा प्रयत्न करा, हे ब्राह्मणत्व आहे. एक तरी असं व्रत आपल्या जीवनात असावं. अनेकोत्तम व्रतांचं पालन सांगितलेलं आहे. मग आपण असं एखादं व्रत आपल्या जीवनात घेतलं का की जे नित्यम असेल, सततम असेल, त्याच्यात सातत्यपूर्णता असेल, सगळं असेल, असं असलेलं एखादं व्रत आपल्या जीवनामध्ये असावं. मग ते कोणत्याही प्रकारचं असू शकतं. अध्यापनाचं असू शकतं, अध्ययनाचं असू शकतं, एखादी सेवा व्रत असू शकतं. कोणतं तरी एक व्रत हे आपल्या जीवनामध्ये असावं. आणि दुसऱ्याची निंदा करणं हे असाधुत्व, म्हणजे करू नका असं सांगितलेलं आहे. म्हणजे जो दुसऱ्याची निंदा करत नाही तोच साधू. अशा पद्धतीने ब्राह्मण आपल्याला समजावून सांगतात आचार्य. या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत म्हणजे काय, ते चातुर्वर्णम मया सृष्टम गुणकर्म, तेच आहे सगळं. की याच्यामध्ये कुठेही आपल्याला जन्माने ब्राह्मण असं सांगितलेलं नाही. तुमच्या अंगातले गुण आणि तुमची कर्म याच्यामुळेच ब्राह्मण म्हणून सांगितलेलं आहे. ब्राह्मण ही वृत्ती आहे. आता हे आपल्याला समजून सांगितलंय. ब्रह्मज्ञम समजून घेतोय आपण. ब्रह्मज्ञम कोण आहे? ब्रह्मण्यम, जो ब्राह्मण तप आणि श्रुती यांचं सांभाळ करतो तो ब्रह्मण्यम आहे. हा आपण समजून घेतोय. त्याच्यातला हा पहिला शब्द आहे ब्राह्मण. तो समजून घेण्याचा विषय सुरू आहे. महाभारतात म्हणतात की सदाचाराचं पालन करणारा हाच ब्राह्मण असू शकतो. जो पालन करत नाही तो शूद्रच ठरतो. मग तो जन्माने ब्राह्मण असला तरी त्यांनी जर सदाचाराचं पालन नाही केलं तर तो शूद्र होणार आहे. आणि एखाद्या शूद्र जन्माने असलेल्यांनी जर सदाचाराचं आणि या सगळ्या गोष्टींचं पालन केलं तर तोही ब्राह्मण असणार आहे. आपले अनेक ऋषीमुनी आहेत ना, अनेक वर्णांमधले ऋषीमुनी होते, त्यांचे सगळे सुक्त वेदांमध्ये आहेत, कारण ते अशा पद्धतीचे ब्राह्मण होते. ब्राह्मण हा शब्द समजून घेताना आणि आपण स्वतःला ब्राह्मण समजून घेताना हे कयास आहेत हे आपल्यापर्यंत पोचावेत आणि आपणही इतरांपर्यंत ते पोचवावे. हा, आणखीन एक गोष्ट सांगितली की ब्राह्मणाच्या ठाई कोणते गुण असावेत. सत्य, दान, क्षमा, शील असे ज्यांच्याकडे गुण आहेत ते ब्राह्मण. युधिष्ठिराने हे उत्तर, युधिष्ठिराचं आणि नहुष राजाचा हा संवाद आहे, त्याच्यात युधिष्ठिराने उत्तर दिलंय. नहुष विचारतो की ब्राह्मण जात कशी ठरवायची, असा थोडासा संदर्भ येतो. युधिष्ठिर म्हणतो कठीण आहे, पण मला तर असं वाटतंय की सत्य, दान, क्षमा आणि शील हे ज्याच्याकडे गुण आहेत तो ब्राह्मण, असा त्यांचा संवाद तिथे आलेला आहे. त्याच्यानंतर खूप जवळपास 12-15 संदर्भ आहेत की जे कुठच्या ग्रंथामध्ये ब्राह्मणाचं काय काय सांगितलेलं आहे. हा, फक्त एक महत्वाचं आहे तेवढं सांगतो आणखीन, की जातकर्मादी संस्कारांनी सुसंस्कृत जो आहे, सुशिक्षित म्हटलेलं नाही, सुसंस्कृत जो आहे तो ब्राह्मण, आणि जो षटकर्म करतो तो ब्राह्मण. आता आधी आपण हंसगीतेचे 3-4 प्रश्न बघितले, कोण कोण ब्राह्मण असू शकतात. आता षटकर्म सांगितलेली आहेत. ही षटकर्म जे करतात त्यांनीच ब्राह्मण म्हणून घ्यावं किंवा ते ब्राह्मण. कुठली षटकर्म आहेत? अध्ययन, अध्यापन, यजन, याजन आणि दान आणि प्रतिग्रह. आता परत हे एवढे समजून घ्यायला आपण सोपे आहेत. अध्ययन, अध्यापन, शिकणे, शिकविणे. यजन, याजन, स्वतः करणं आणि दुसऱ्याकडून करवून घेणं. सोपं आहे, म्हणजे जाऊया पटपट पुढे आपण. आणि दान आणि प्रतिग्रह, दान घेणं पण आणि दान देणं पण. इतकं सोपं समजून घेऊ. हे गुण, हे षटकर्म जे करतात त्याला ब्राह्मण म्हणावं. दान घ्यायला परवानगी दिलेली आहे. का दिलेली आहे ते पण महत्वाचं आहे ना, की एवढे सगळे नियम जो पाळतो त्यांनी स्वतःच्या पोटाची चिंता कधी करायची? स्वतःसाठी कमवा असं इथे कुठेच म्हटलेलं नाहीये ना. पण संसार सोडून द्या आणि तुम्ही कायमस्वरूपी काम करा असंही सांगितलेलं नाहीये. मग स्वतःच्या पोटाची चिंता जर तो करत बसला, असं सगळं करणारा ब्राह्मण आपला चरितार्थ कसा चालेल अशी जर चिंता करत बसला तर त्याच्याने हे पालन होणार नाही. म्हणून समाजाने त्याची काळजी घ्यायची आहे, म्हणून त्याला दान घेण्याची मुभा आहे किंवा परवानगी आहे. म्हणून षटकर्मामध्ये 5वं दान घेणं आणि प्रतिग्रह. दान देणं पण. देणं का? जर एखाद्याने आपल्याकडे जास्त साठलं तर त्यांनी ते साठवू नये, गरजेपुरतं ठेवावं आणि बाकीचं वाटून टाकावं. हे षटकर्मामध्ये आलेलं आहे. म्हणजे समाजाने, बाकीच्या समाजाने यांची काळजी घ्यायची की बाबा रे तुम्ही हे कर्म करताय, तुम्ही तुमच्या पोटाची काळजी करू नका, ती घ्यायला आम्ही समर्थ आहोत.
त्यामुळे समाजाने पण कसं वागायचंय आणि ब्राह्मणांनी पण कसं वागायचंय, हा सगळा मोठा विचार याच्यामध्ये आहे. विष्णू सहस्रनाम अनादि निधनम आणि हे सगळं करताना ब्रह्मण्यम सर्व धर्मज्ञम आपण म्हणत 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 पुढे जातो. प्रत्येक शब्दामध्ये एवढा मोठा अर्थ याच्यामध्ये लपलेला आहे आणि तो आपण आता समजून घेतोय. त्यामुळे आता ब्राह्मण कसे वागतात, समाज कसे वागतात, टीका करायची नाही. आपण समजून घ्यायचं की अपेक्षित काय आहे आपल्याकडूनही आणि समाजाकडूनही. तर असा ब्रह्मण्यम समजून घेतोय, त्याच्यामध्ये तो ब्राह्मण तप आणि श्रुती यांचा सांभाळ करतो. त्यातला ब्राह्मण आता आपल्याला समजला असेल. याच्या पुढचा विषय येतो तप. तपाचा पण तो सांभाळ करतोय ना. तप म्हणजे आपल्याला काय माहिती आहे की 12 वर्ष करतात ते तप. कुठच्याही गोष्टीला 12 वर्ष झाली की आपण म्हणतो आमचं तप पूर्ण झालं. तपती तापयती, जो स्वतः तप्त होतो किंवा तापवतो, असं एक सर्वलक्षण संग्रह नावाचं एक आहे. त्याच्यामध्ये ग्रंथात सांगितलंय क्षुत पिपासा शीतोष्णादी द्वंद्व सहनम. क्षुत पिपासा शीतोष्णादी, सगळ्या प्रकारची द्वंद्व सहन करण्याची ताकद कशात आहे, तर तपात आहे. तप कोणती, द्वंद्व म्हणजे कोणती, तहान आणि भूक द्वंद्व आहे, बरोबर. गरम आणि गार, चांगलं आणि वाईट, हे सगळ्यांचे वैचारिक द्वंद्व जे आहेत ती जो सहन करू शकतो ते तपातनं मिळतं ना. याच्यासाठी काय पाहिजे, मन खंबीर पाहिजे. म्हणजेच आपण म्हणतो विवेक. विवेकाची व्याख्या आपण पाहिली होती, चांगल्या वाईटाची समज, एवढंच म्हणूया आपण. फार तत्वज्ञानात जाण्याची गरज नाही. विवेकाने विचार कर म्हणजे काय, चांगल्या वाईटाची समज ठेव आणि विचार कर. आता ही चांगल्या वाईटाची समज म्हणजे विवेकाची जागृती व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारची द्वंद्व सहन करणं, सुख दुःख समे कृत्वा लाभालाभो, गीतेमध्ये पण हे सगळं आलेलं आहे. अथर्ववेद असं एकदा म्हणतात की तप म्हणजे काय, तर एका ठिकाणी मन आणि शरीर गुंतवणं. एकाच ठिकाणी मन आणि शरीर गुंतवणं. पण याच्यासाठी काय आहे, मग ब्रह्मचर्य आवश्यक आहे. ब्रह्मचर्य म्हणजे एकाग्रतेचा अर्थ इथे घ्यायचा आहे. एकाग्रता, दुसरी कुठलीही मोहमाया काही नाही, ब्रह्मचर्य पालन करायचं. आणि ही एकाग्रता म्हणजे तप, असं इथे अथर्ववेद म्हणतात. तपाच्या वेगळ्या वेगळ्या व्याख्या. महानारायण उपनिषद एक आहे बघा, म्हणजे किती हे सगळे आचार्यांनी सांगितलेलं आहे शंकर भाष्यामध्ये. हे पुस्तक आपण घेऊया, म्हणजे कोणाला उपलब्ध असेल त्यांनी फोटो मी टाकलेला आहे. ह्याच्यामध्ये सगळ्या आचार्यांनी या ग्रंथांची ही सांगितले संदर्भ का दिलेत, कारण आचार्य असं म्हणतात की हे बघा एवढ्या एवढ्या ग्रंथांमध्ये सांगितलंय, हे एकट्या आचार्यांनी सांगितलेलं नाहीये. आचार्यांनी भाष्य तर लिहिलंय, पण आपण म्हणतो ना कुठे सांगितलंय आणखीन, कुठे सांगितलंय आणखीन. महानारायण उपनिषदात सांगतायत ऋतम तपहा, सत्यम तपहा, श्रुतम तपहा, शांतम तपो दमस्तपहा. एवढी तप सांगितली आहेत. शम दम ऋतम सत्यम. आता परत ते ऋतम सत्यम समजून घ्यायचं, नंतर बघू कधीतरी, येईल पुढे येणार आहे. सच्चिदानंद स्वरूप ब्रह्माची उपासना, ज्ञान साधना म्हणजे तप, असंही सांगितलेलं आहे. आता आपण करतो ही ज्ञान साधना आहे, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. मग मनुस्मृती आहे, भगवद्गीता आहे, तैत्तरीय उपनिषद आहे. सगळ्यांनी तपाविषयी काय काय म्हटलंय, कोणती कोणती वचनं आहेत, आपण काय लक्षात ठेवायचंय. तप म्हणजे सातत्य, व्रत, एखादं व्रत सातत्याने आपण पालन करणं एखाद्या व्रताचं म्हणजे आपल्याकडून घडणारं ते तप आहे. तिसरी गोष्ट आहे वेद. ब्राह्मण, तप आणि वेद यांचा सांभाळ करणारा ब्रह्मण्य. वेद मंत्रद्रष्टा ऋषी, वेद निर्माण झाले, दिसले ऋषींना, कोणी ते लिहिले नाहीत असं सगळं आपल्याला माहिती आहे. सायणाचार्यांचं भाष्य आहे वेदांवरती, की वेदांमधले अर्थ त्यांनी असे जसे शंकर भाष्य आहे तसं सायणाचार्यांचं भाष्य आहे, ते आपण वाचलं पाहिजे. थोडक्यात बघायचं झालं तर एखाद्या फळाची प्राप्ती, आपल्याला काय मिळवायचंय आणि अनिष्ट गोष्टी आपल्यापासून दूर करायचे, असा मार्ग जे ग्रंथ दाखवतात त्याला आपण वेद म्हणूया, त्याला आपण वेद म्हणायचं. वेद म्हणजे काय, फलप्राप्ती जी अपेक्षित आहे, आवश्यक आहे ती, आणि अनिष्ट गोष्टी दूर करणं, मला आपल्यापासून ते दूर जायला पाहिजे, योग्य नाहीये ते दूर करणारे, हे सगळ्यांचं आपल्याला जे समजावून सांगतात. आणि यांची फलप्राप्ती काय आहे, ईश्वर प्राप्ती, भगवत प्राप्ती. तर ह्या सगळ्यांचा सांभाळ करणारा असा तो कोण, ब्रह्मण्यम. याच्यानंतर दुसरा शब्द आहे
सर्वधर्मज्ञम. आपला 7वा श्लोक सुरू आहे. पुन्हा एकदा जरा मागे जाऊन आपण पाहूया, कारण गल्ल्या गल्ल्या इतक्या आहेत की आज जाऊन आपल्याला भरकटायला होईल, पण आपण तसं होऊन देणार नाही. 7वा श्लोक सुरू आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रह्मण्यम सर्वधर्मज्ञम लोकानाम कीर्तिवर्धनम ही विशेषणं आपल्याला भीष्मांनी अधिकची सांगितली आहेत उत्तर देताना. त्यातलं आपण ब्रह्मण्यम पाहिलं. आता पुढचं आपल्याला बघायचंय सर्वधर्मज्ञम. आता धर्म म्हणजे आपल्याला काय माहिती आहे? सर्वधर्मज्ञम याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत, त्या आपल्याला समजून घेऊया. आपल्याला पहिलं बघायचंय धर्म. धर्म म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे का? विचार करूया आपण धर्माचा. त्याच्यानंतर दुसरी संकल्पना आहे सर्वधर्म. शब्द एकच आहे, सर्वधर्मज्ञम. धर्म म्हणजे काय, सर्वधर्म म्हणजे काय, आणि हे जाणणारा सर्वधर्मज्ञम म्हणजे कोण. अशा 3 गोष्टी आपण पाहिल्या की आपल्याला सर्वधर्मज्ञम कळेल. सोपा अर्थ काय, तर सगळ्या धर्मांचं ज्ञान असणारा असा सर्वधर्मज्ञम. आता आधी धर्म समजून घेऊया. धर्म म्हणजे आपल्याला काय वाटतं? हिंदू आणि इतर, बरोबर? आपल्याला तेवढंच माहिती आहे. आता कोणालाही बाहेर विचारलं धर्म तर तेवढंच माहिती आहे. धर्म म्हणजे पंथ, प्रार्थना प्रकार वेगळे वेगळे ज्यांचे आहेत, उपासना पद्धती वेगळ्या आहेत, त्याला धर्म आपण आत्ता म्हणतो. पण धर्म ही टर्म कशी आहे, संकल्पना कशी आहे? 7 प्रकारचे धर्म सांगितलेत. आणि धर्म जाणणे, सर्वधर्मज्ञ म्हणजे सगळ्या धर्मांना जाणणारा. मग धर्म जाणणे म्हणजे काय तेही आपल्याला पाहायला पाहिजे. वाजसेनीय संहिता आहे यजुर्वेदाची. ते म्हणतात ध्रुवेण धर्मणा. ध्रुवेण धर्मणा, आचाराची निश्चित तत्व म्हणजे धर्म. आता हे उपासना पद्धती वगैरे हे गेल्या काही शतकातले, काही वर्षातले, हजारातले वर्षातले आहेत. त्या काळी हिंदू धर्म हाच एकमेव आणि एकच होता. त्याचा धर्म म्हणजे काय तो आपण समजून घेतोय. त्यामुळे या बाकी यांचा विचार करण्याचं कारण नाही आपल्याला. आचाराची निश्चित तत्व म्हणजे धर्म असं आपल्याला यजुर्वेद सांगतात आणि छांदोग्य उपनिषद सांगतात. ह्याच्यातल्या 2च गोष्टी पाहूया. हे एक आचाराची निश्चित तत्व एवढीच एक व्याख्या आहे. आणि छांदोग्य उपनिषद आपल्याला असं सांगतं त्रयोधर्म स्कंद. 3 भाग सांगतात. कोणते? यज्ञ, अध्ययन आणि दान. हा पहिला प्रकार 3 भागात सांगतात. धर्म समजावून सांगताना कोण सांगताय? छांदोग्य उपनिषद सांगताय. पहिला भाग कोणता? यज्ञ, अध्ययन, दान. दुसरा भाग तपश्चर्या. आणि तिसरा भाग असं सांगतात की गुरुकुलामध्येच राहणं कायमस्वरूपी. एकदा गुरुकुलात गेलं की तिथेच राहायचं, असा तिसरा भाग सांगतात. ह्या 3 गोष्टी म्हणजे धर्म. सज्जनांनी एकत्र येऊन केलेलं सत्कर्म म्हणजे धर्म, अशी एक व्याख्या आहे. यजदेव पूजा संगती करणं असं सांगितलेलं आहे. सूत्रग्रंथ सांगतात एकमेकांशी संगती करणं, चांगले संबंध निर्माण करणं, काहीतरी आपुलकीचं नातं निर्माण करणं म्हणजे धर्म. आता यज्ञ, अध्ययन आणि दान हा जो पहिला भाग सांगितला, त्यातल्या दानाचा भाग आपण पाहिला, अध्ययनाचा भाग पाहिला. अध्ययन म्हणजे त्याच्यामध्ये परत आपला विचार स्वाध्याय करून दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं, हे पण त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. आता यज्ञ याच्यावरती पण बोलण्यासारखं खूप काही आहे की यज्ञ कसा करतात, यज्ञाचं काय आहे, अग्निदेवता काय आहे, कशी आहे, ह्या सगळ्याचा विचार यज्ञ याच्यामध्ये होतो. फक्त एक आपण त्यातली गोष्ट छोटीशी अशी बघू आणि यज्ञ समजून घेऊ छोट्या काही कमी वेळामध्ये, की असा विचार कधी आपल्या मनामध्ये आला का की रामांना आणि लक्ष्मणांना मागून कोणी नेलं? कोणी नेलं? रामांना आणि लक्ष्मण दशरथाकडे गेले आणि म्हणाले आमचा यज्ञ वाचवायला तुमच्या राम लक्ष्मणांना आम्हाला द्या. कोण नेलं? विश्वामित्रांनी नेलं ना. का? आणि नंतर आपण असं म्हणतो की विश्वामित्रांनी रामांना युद्ध विद्या आणि अस्त्रविद्या शिकवली, म्हणतो की नाही? रामांचे गुरु आहेत की नाही? सगळी अस्त्रविद्या, शस्त्रविद्या वेगळे वेगळे त्यांना पारंगत करणं, उत्तमोत्तम शस्त्रास्त्रांची विद्या देणं, ही शिकवलं कोणी? विश्वामित्रांनी शिकवलं ना. आणखीन पण गुरु असतील त्यांच्या गुरुकुलामध्ये कोणी. मग विश्वामित्र यांच्याकडे येऊन का म्हणाले तुझा धाकटा मुलगा किंवा मोठा मुलगा? मग रामाबरोबर लक्ष्मण म्हणाला मी पण जातो आणि मग आम्ही तुमच्या यज्ञाचं रक्षण करतो, त्या राक्षसांना मारतो. विश्वामित्रांना शक्य नव्हतं का ते करणं? पटलं पाहिजे ना आपल्याला, विचार आपण असा केला पाहिजे. मग यज्ञाचं रक्षण करण्यासाठी या सगळ्या ऋषींना अशा क्षत्रियांची किंवा राजांची किंवा देवाच्या अवताराची, रामाची का गरज वाटली?
आणि मुळात पहिली गोष्ट असा एक आणखीन विचार आपण करायला हवा, आम्ही आमच्या इथे बसून आमच्या मठात यज्ञ करतोय ना, आश्रमात आम्ही ऋषीमुनी 4 बसून यज्ञ करतायत, आपण असं म्हणू आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आम्ही यज्ञ करतोय, तुम्हाला काय करायचंय? त्या तिकडे लांब राहणाऱ्या, डोंगरात राहणाऱ्या, पाताळात राहणाऱ्या राक्षसांना असा काय त्रास यांच्यामुळे होत होता की ते यज्ञ उद्ध्वस्त करायला आले? काहीतरी कारण असणार की नाही? असा विचार आपण केला पाहिजे. आपण असा विचार करत नाही एवढ्या खोलात जाऊन. आता याच्या पुढे करायला लागाल, कारण यज्ञ संस्कृती काय सांगते हे त्याच्या मागे कारण आहे. यज्ञ संस्कृती, यज्ञाचं महत्व काय आहे की सकाळी देवांची पूजा करावी, यज्ञ करावा, आहुती द्याव्यात, दुपारच्या वेळेला तो यज्ञ थांबवावा, म्हणजे त्याचं काय असेल ते पूर्ण करावं. दुपारच्या वेळामध्ये आपल्या परिसरामध्ये बाहेर जावं, गावातल्या लोकांना शिक्षित करावं, त्यांचा स्वाभिमान जागृत करावा, त्यांना ज्ञान द्यावं, त्यांना हे सगळं देवदेवता समजावून सांगाव्या, धर्माचं शिक्षण द्यावं, त्यांना त्यांचा स्वजागृत करावा, स्वधर्माची जाणीव करून द्यावी. हे यज्ञ संस्कृतीत अपेक्षित आहे आणि हे ऋषीमुनी पूर्वीचे करत होते. आणि मग बाहेरची जनता जर का सुशिक्षित झाली, त्यांना 4-5 भाषा जर का एक्स्ट्रा यायला लागल्या, तर ते आपलं कसं ऐकतील? गुलामगिरी राहील का? जर सगळा समाज स्वधर्म त्यांचा जर का जागृत झाला आणि ते सगळे आत्मविश्वासाने वागायला लागले, सगळे शूर झाले, छानपणे वागायला लागले, त्यांना त्यांच्या स्वत्वाची ओळख झाली, तर अडचण आहे ना. जे वाईट शासक आहेत, म्हणजे राक्षस दानव जे राज्य करत होते काही, त्यांना त्यांचं कोणी ऐकणार नाही, गुलामगिरीमध्ये समाज राहणार नाही. मग काय करायचं? तर ह्या ऋषींचा यज्ञच नाहीसा करायचा, ही संस्कृतीच नाहीशी करायची. म्हणून ते राक्षस यांचा यज्ञ उद्ध्वस्त करायला यायचे. यज्ञ नाहीतर त्यांना काय कारण होतं ना, ऋषीमुनी त्यांचा यज्ञ करतायत, त्यांच्या तिकडे काय मोहमाया काय इतर विषय चाललेले आहेत, दोघांच्या ठिकाणी चांगले होते. पण यज्ञ संस्कृतीचं मूळ कारण हे आहे, म्हणजे यज्ञ का करावा, यज्ञ केल्यावरती अपेक्षित काय आहे, असं सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी यज्ञ आहे तिथे जर का ज्ञानसत्र झालं नाही तर तो सुफळ संपूर्ण होणारच नाही. जिथे जिथे यज्ञ आहे तिथे तिथे ज्ञानसत्र झालंच पाहिजे. ज्ञानाची चर्चा, मीमांसा, वादविवाद हे झालेच पाहिजे. वादविवाद म्हणजे ज्ञानाची देवाणघेवाण. त्यामुळे हे यज्ञ उद्ध्वस्त करायला ते राक्षस यायचे. आता हे यज्ञ करत असताना काही पालन होतं आचार धर्माचं, की क्रोध करायचा नाही, मितभाषी राहायचं, मौन पाळायचं. आता समोरून आलेल्या माणसाने माझा यज्ञ उद्ध्वस्त करतोय म्हणून जर का यांना राग आला तर तो यज्ञ सुफळ होणार नाही. म्हणजे यांना काही शस्त्रविद्या येत नव्हती, यांच्याकडे हिंमत नव्हती त्यांना मारण्याचं, असं नाही. म्हणून त्यांना अशा, म्हणजे रामांना लक्ष्मणांना त्यांनी विनंती केली की तुम्ही या यज्ञाचं रक्षण करा, कारण आम्ही व्रतस्थ असताना आमच्यावरती धर्माच्या मर्यादा आहेत, त्या आम्ही रागावू शकत नाही, आम्ही युद्ध करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही आमच्या यज्ञाचं रक्षण करा. एवढा मोठा यज्ञ. आता हे नुसतं आपण यज्ञ संस्कृतीला बाहेरून पाहिलं काय काय आहे, यज्ञ म्हणजे काय, यज्ञाच्या देवता काय आहेत, आणि हे सगळं यज्ञामध्ये येतं. तपश्चर्या, तप या विषयानेच आपण घेऊ की एखाद्या कर्मातलं, एखाद्या व्रतातलं सातत्य. आणि एकदा गुरुकुलात गेलं की तिथेच राहायचं म्हणजे धर्म, असं सांगतात 3ऱ्या भागामध्ये. पण हे कसं शक्य आहे? एकदा गुरुकुलात राहायला गेलं की तिथेच जर का राहिला, इथे आपण असं समजून घ्यायचंय की त्या गुरुकुलाशी तुम्ही कायम संपर्कात राहिलं पाहिजे. म्हणजे काय? आपण रिफ्रेशर कोर्स करतो की नाही? आपण एकदा शिकवून बाहेर पडलो समजा, तर जे प्रोफेसर आणि यांच्यामध्ये शिक्षकांमध्ये हा विषय आहे की रिफ्रेशर कोर्स पाहिजे, अपडेट काय आलेली आहे ती शिक्षकांनी पण शिकून घेतली पाहिजे. मग आपण आपलं शिक्षण पुन्हा पुन्हा गुरुकुलात जाऊन त्यांच्याशी संलग्न राहिलं पाहिजे, आणि आपण आपला याला हा एक धर्माचा भाग सांगितलेला आहे. अशा प्रकाराने आपण धर्म समजून घ्यावा. पुढे अध्ययनाविषयी म्हटलंय, दानाविषयी पण बरंच काही सांगितलंय. आजन्म संलग्न राहणे असं म्हटलेलं आहे. आणखीन मनुस्मृती असं म्हणते की वर्णाश्रम विहित कर्तव्य. आता मनुस्मृती याच्यावरती खूप छान काय काय बोलता येऊ शकतं. नंतर याज्ञवल्क्य स्मृती आहे, त्याच्यामधला जैमिनी सूत्रामध्ये काय सांगितलंय त्याविषयी चर्चा केलेली आहे. धर्म म्हणजे काय. आता 2 गोष्टी अजून त्याच्यामध्ये समजून घेऊ छोट्याशा, की जैमिनी सूत्र सांगतात चोदना लक्षणोर्थो धर्म. हा प्रेरणेचे 2 अर्थ त्यांनी सांगितले की एक शाब्दी भावना आणि आर्थी भावना. शब्दांमागची आज्ञापक शक्ती आणि कर्तव्योन्मुखता असा शब्द वापरलाय.
कर्ण म्हणजे आर्थी भावना, हा म्हणजे धर्म. अनेक आहेत, महाभारतातले आहेत, स्वधर्माविषयी बोललेले आहेत, वैशेषिक सूत्रातलं आहे, दक्ष स्मृती आहे, नारद स्मृती आहे, 15 आहेत पूर्ण. शांती पर्वात काय आहे, धर्म रहस्यामध्ये 9 अंग सांगितली आहेत धर्माची. हे सगळं आपण बघतोय, धर्माचा जो रक्षण करतो तिथून आलंय हे सगळं. ब्रह्मण्यम सर्व धर्मज्ञम शब्द बघतोय, त्याच्यामधला धर्म म्हणजे काय त्याच आतापर्यंत चाललंय. याच्यानंतर सर्व धर्म येईल आणि ह्यांना जाणणारा म्हणजे कोण ते येईल, की एक शब्द आपला होईल, सर्व धर्मज्ञम. हा फक्त वाचतो, फार त्याच्यावरती बोलत नाही. धर्म रहस्य 9 अंग सांगितले ना, धर्माची 9 अंग आपल्या कानावरून जायला म्हणून फक्त वाचतो, 9 आहेत. नित्य अशा आत्मसुखाची आवड, बाह्य सुखांचा विराग, परोपकार, परस्परांविषयीची प्रेमभाव, शक्य तेवढी कमी हिंसा, दूरदृष्टी, सुख स्वरूपाचं ज्ञान, सत्प्रवृत्त उद्योग म्हणजे सत्यासाठी, सिद्धी असिद्धींच्या वेळी समबुद्धी. हे 9 प्रकार म्हणजे धर्माचे अंग आहेत, असं धर्मरहस्यामध्ये सांगितलेलं आहे. असो, हे झालं धर्माविषयी. आता सर्व धर्म, सगळे धर्म म्हणजे कोणते, त्याच्यामध्ये हे सर्व धर्मज्ञम संपवून थांबू आपण, शब्द संपवून. सर्व धर्म याच्यामध्ये 7 प्रकार सांगितलेत धर्माचं. सोपे सोपे आहेत, आपण रोजच्या बोलण्यात पण हे वापरतो. आधी ते वाचतो, मग एकेका विषयी ज्यांची गरज आहे त्यांच्याविषयी स्पष्टीकरण करूया. सामान्य धर्म म्हणजे नीती धर्म, तो काय तो मी सांगतो. त्याच्यात 14 प्रकारचे स्वभाव विशेष सांगितले. वर्ण धर्म म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांना जे धर्म लागू आहेत, प्रत्येकाची कर्तव्य जी आहेत ते, इथे जाती अपेक्षित नाहीत. वर्ण धर्म. आश्रम धर्म, आपले 4 आश्रम आहेत ते, ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रम वगैरे. वर्णाश्रम धर्म, प्रत्येक वर्णानी, म्हणजे हे 2 परत वेगळे आहेत. आश्रम धर्म म्हणजे प्रत्येक आश्रमात काय करायचंय सगळ्यांनी, आणि वर्णाश्रम धर्म म्हणजे प्रत्येक वर्णानी आपल्या 4 आश्रमात काय करायचंय. ब्राह्मण आहे त्यांनी ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम याच्यात काय करायचंय, दुसऱ्यांनी त्याच्या 4 आश्रमात काय करायचंय, याची असलेली इति कर्तव्य म्हणजे वर्णाश्रम धर्म. 4 झाले. याच्यानंतर आहे गुणधर्म. आपण हे शब्द वापरतो बऱ्याच वेळेला. ज्या भूमिकेवर आपण आहोत त्या भूमिकेला न्याय देऊन त्याच्याप्रमाणे वागणं म्हणजे गुणधर्म. त्याच्याप्रमाणे जी कर्म असतील ती आपण करायचे. निमित्त धर्म म्हणजे कंडिशनल रिस्पॉन्सिबिलिटीज, असं आपण म्हणू, सोपं समजायला. कंडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी, अचानक प्रसंगात एखाद्याला मदत करायला लागला तर आपला धर्म आहे. आपद धर्म हा शब्द आपण वापरतो. आपद धर्म म्हणजे काय, समाजावर अनेक संकट येतात, वर्णाश्रम व्यवस्था बिघडते, अशी एक गोष्ट फक्त सांगतो आणि पुढे जातो. कधी झालं तर सांगतो. परशुरामांनी 21 वेळा निःक्षत्रिय केली पृथ्वी, माहितीये सगळ्यांना, हे वाक्य सगळ्यांना माहिती आहे. का केली तेही माहिती आहे, पण त्यांचा थोडासा इतिहास पुढे मागे, मग त्यांच्याकडून ती कशी पृथ्वी काढून घेतली, मग त्यांना कसं सांगितलं तुम्ही खाली जा दक्षिणेकडे, इथे राहू नकोस, ही सगळीच्या सगळी पृथ्वी तू मला दे, असं त्यांच्या गुरुजींनी सांगितलं. त्यांचे गुरु होते. ते परशुराम जेव्हा बोलायचे येईल तेव्हा डिटेल सांगेन, नाही तर मग ते आम्हाला सगळंच माहिती आहे असं होईल. तर त्यांच्या गुरुनी सांगितलं तू ही सगळी पृथ्वी आता गुरुदक्षिणा म्हणून मला दे, आणि तू चालता हो माझ्या जमिनीवर तू राहायचं नाहीस, असं कोणाला सांगितलं, परशुरामांना सांगितलं त्यांच्या गुरूंनी. म्हणून परशुरामांना इकडे पाठवलं आणि परशुरामांनी स्वतःची भूमी ही आपली जी निर्माण केली समुद्राला मागे ढकलून. त्यावेळेला अशी परिस्थिती आली होती की त्यांनी ते सगळे क्षत्रिय नाहीसे केले. मग काय झालं ना, 21 वेळा निक्षत्रिय करायचे पृथ्वी, याचा अर्थ आपण तत्वतः काहीतरी घेतला पाहिजे ना. मग त्यावेळेला अनेक साधूंच्या ऋषींच्या अशा गोष्टी आहेत की ज्या वेळेला एखादा शासकच जर का उरला नाही तर त्यांनी आपद धर्म म्हणून स्वीकारलं. म्हणजे काही राजांच्या बाबतीत असं आहे की ब्राह्मण जर का उरले नाहीत पृथ्वीवरती, त्यावेळेला ज्ञानी लोक उरले नाहीत, शास्त्रधर्म बाजूला ठेवून यांनी ज्ञान उपासना केली, त्यांनी ती घडी व्यवस्थित बसवली वर्णाश्रमाची, आणि पुन्हा ते क्षत्रिय झाले. जेव्हा निक्षत्रिय पृथ्वी झाली त्यावेळेला अनेक ऋषी मुनींनी शास्त्रधर्म स्वीकारला, आपद धर्म म्हणून सगळीकडे व्यवस्थित राज्याची रचना बसवले, सगळं व्यवस्थित केलं, आणि पुन्हा ते आपल्या पूर्वीच्या कर्तव्यामध्ये आले. तशा पद्धतीने तो विषय घ्यायचा आहे आपद धर्म.
म्हणजे आपधर्म म्हणून मी आजपासून हे काम सुरू केलं आणि आजन्म तेच करत बसला, तो आपधर्म होणार नाही. पुन्हा ती घडी व्यवस्थित बसली, समाजाची गरज म्हणून मला आज हे करावं लागतंय म्हणून आपण ते केलं आणि पुन्हा एकदा त्यातनं मोकळं होऊन ती सगळी घडी त्यांच्याकडे सोपवून नवीन निर्माण झालेल्या लोकांकडे आपण आपल्या धर्माप्रमाणे वागणं, तो आपधर्म इथे अपेक्षित आहे. पुन्हा क्षत्रिय धर्मात येणं हे अपेक्षित आहे. हे झाले 9 आपधर्म. याच्यामधले सगळे आपण चर्चा व्यवस्थित केली आहे. वर्णधर्म, आश्रम धर्म, वर्णाश्रम धर्म, गुणधर्म, निमित्त म्हणजे अचानक प्रसंगानुरूप आपल्यावर येणारी जबाबदारी. आपधर्म एक पहिला आहे सामान्य धर्म आणि नीती धर्म. त्याचे 14 अंग सांगितले आहेत. विष्णू धर्म सूत्र असा एक ग्रंथ आहे, विष्णू धर्म सूत्र. त्याच्यात काय सांगतात की क्षमा, सत्य, दम, शौच, दान, इंद्रिय निग्रह, अहिंसा, गुरु शुश्रूषा, तीर्थयात्रा, दया, आर्जव, लोभ शून्यत्व, देव ब्राह्मणांचा सत्कार आणि निंदा न करणं, हे 14 प्रकार सांगितले. हे येतात पहिल्या सामान्य धर्मामध्ये, की सगळ्यांनीच सामान्यतः हा धर्म जो करायचा आहे तो इथे आहे. तर हे आहेत सर्व धर्मज्ञम. आणि या सगळ्या धर्मांना जो जाणतो आणि हे सगळे धर्म समाजामध्ये टिकावे, समाजामध्ये रुजावे म्हणून जो काम करतो तो सर्वधर्मज्ञम. परित्राणायाचे साधूनाम तेच धर्मसंस्थार्थम. हा असा असलेला सर्वधर्मज्ञम. 2च शब्द आज झाले, ब्रह्मण्यम आणि सर्वधर्मज्ञम. आपण आज थांबूया इथे. याच्यानंतर पुढचा शब्द आहे, श्लोक सांगतो एकदा. ब्रह्मण्यम सर्वधर्मज्ञम लोकानाम कीर्तिवर्धनम. 7वा श्लोक सुरू आहे. ब्रह्मण्यम सर्वधर्मज्ञम लोकानाम कीर्तिवर्धनम लोकनाथम महद्भूतम सर्वभूत भवोद्भवम. ही विशेषण विष्णूची 6व्या श्लोकाच्या पुढे 7व्या श्लोकामध्ये भीष्म आपल्याला सांगतायत. ब्रह्मण्यम म्हणजे आपण काय पाहिलंय, थोडस कन्क्लूड केल्याशिवाय होत नाही. आता एक मागे आपण काय पाहिलंय ते बघूया एकदा, की जो ब्राह्मण, तप आणि श्रुती यांचा सांभाळ करतो तो ब्रह्मण्यम. त्याच्यामध्ये आपण ब्राह्मण कोणाला म्हणायचं, कोणी म्हणवून घ्यायचं त्याविषयी पाहिलंय. त्याच्यानंतर तपाविषयी पाहिलंय आणि श्रुती म्हणजे वेद त्याच्याविषयी थोडी चर्चा आपण केली. याच्यानंतर हंसगीतेमध्ये काय सांगितलंय ते पाहिलं ब्राह्मण बघताना. त्याच्यानंतर षटकर्म कोणती आहेत आणि अनादि निधनम सुरुवातीला आपण पाहिलं. षटभाव विकार असणे, जन्माला येणे आणि मृत्यूपर्यंतचे. त्याच्यानंतर तपाची व्याख्या पाहिली. धर्म म्हणजे काय पाहिलं. सर्व धर्म म्हणजे हे 9 प्रकारचे धर्म आहेत आणि या सगळ्यांना समाजात रुजवण्यासाठी जो काम करतो तो सर्वधर्मज्ञम. हे आपण थांबूया. पुढच्या वेळेला आपण पुढच्या एकादशीला लोकानाम कीर्तिवर्धनम, वर्धनम सांगितलंय. विचार करून यायला हरकत नाही. बघा, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो सांगितलंय ना. आणि इकडे काय सांगितलंय, कीर्तिवर्धनम. याचा विचार करूया जरा. वर्धनम वाढ, कीर्ती म्हणजे यश. याविषयी पुढच्या वेळेला आपल्याला चर्चा करायची आहे. जे तुमच्यामध्ये आहेच त्याची वाढ होवो ही प्रार्थना प्रत्येक ठिकाणी केली आहे. तोच संदर्भ घेऊन आपल्याला पुढे जायचंय. आपण थांबूया आज. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परम तत्व तस्मात् गुरुमुपाश्रये.